दसरा उजाडला. सगळीकडे पुरणपोळीचा वास दरवळू लागला. मी काऊबाऊच्या तमाशात दाखल झालो. बिगाऱ्यासकट 25 माणसं. एका गाडीत समद सामान आणि कलाकार बसायचा. साऱ्या दुनियेचा सण, पण तमासगिरासने कुठला सण? हातावलं पोट. पहिल्या दिवशीच मालकानं सांगून टाकलं, गणपत दिसाचं 2 रुपये मिळत्याली, त्यातच भागवायचं. जेवण चहा 2 रुपयात कसा हो भागवायचा? तेवढ्यातच भागवा, नाहीतर मागून खा. आता काय बोलायचं? आपल्याला गरज आहे. पहिल्या दिवशी गाडी भरारत सांगलीकडे गेली. तिथं जवळच एका खेड्यात प्रयोग. जहरी विषाचा प्याला हा वग लावला होता. त्यात मला मराईच्या राजाची भूमिका देण्यात आली. एका इंट्रीत राजा बाद. ना भाषण ना संवाद. साधी लढाई सुधीक नाही. परधानजी याचा की झोपेत राजाच्या पोटात तलवार खुपसून मोकळा. माझं काम झाल्यावर मी रंग पुसून पब्लिक मध्ये जाऊन बसलो. काऊबाऊची जोडी रगात आटूस्तवर काम करायची. जोडीनं एकदम बोलून विनोद करायची. मज्जा वाटायची. मालक असून बी साऱ्या परास ह्यासनीच जास्त काम. 6 बायका होत्या. लवाळागत हलायच्या. मी नवा कलाकार असल्यानं कौतुकानं बघायच्या. त्यातली जयश्री चिकणी होती. नऊवारी पातळ नेसून राणीच्या थाटात नाचायला लागली की समधी माणसं फिदा हुयाची. गारांचा पाऊस आभाळातनं घरंगाळत आल्यावानी शिट्ट्या वाजायच्या. भलतीच आवडायची मला. कवा तरी आभाळात चांदूबा हसावा तशी ती हसायची, पण रातभर काय झोपच लागायची नाही. 15 दिवस मराईच्या राजाचं काम केलं. मग त्याच त्या कामाचा कटाळा यायला लागला. एकदा काऊबाऊसनी म्हणलं बी, मला जरा संवाद असणारी भूमिका द्या की व. देऊ मोरच्या आठवड्यात लग्नात विघ्न हा वग आम्ही करणार हाय, त्यात राजा तुम्हालाच बनवू. एके दिवशी समधी कथा त्यांनी आम्हाला ऐकवली. आपापली भाषणं आपली आपण बसवायची. मग काय, माझं इंग्रजी हिंदी संस्कृत चांगलं. असं चटपटीत संवाद तयार केलं म्हणता पहिल्याच वगाला प्रेक्षकांच्या टाळ्या घेतल्या. काऊबाऊ तर भलतंच खुश झालं. जयश्री एकदा म्हणाली, एवढं सुचतंय बरं बोलायचं तुम्हासनी. बुद्धी चालवली की सगळं सुचतंय बघा. पूर्वी कुठं नाटकात होतासा वय? छे, हितनं सुरुवात झाली. तुमच्या वाणी ह्या कंपनीत कुणाची संवाद फेक नाही. हसलो, मनोमन सुखावलो. महिना उलाटला असल नसल, काळूबाळूंनी नवा व कुणाकडनं तरी लिहून घेतला. भिल्लाची टोळी. जबरदस्त कथानक. त्यात मला सेनापतीची भूमिका. ड्रिपरी अशी आकर्षक होती की स्टेजवर येता क्षणी पब्लिक टकाटका बघत राहायचं. मूळ संवाद मी माझ्या सोयीनं बदलले. जास्तीत जास्त प्रभावी केले. मॅनेजर पासून बिगाऱ्यापर्यंत सारे कामावरती खुश. काळूबाळू ही सज्जन माणसं, खऱ्या कलेचं कौतुक करणारी. एके दिवशी म्हणाले, काय बी म्हणा गणपतराव, पण वगाच्या कामात तुमचा हात कुणी धरणार नाही बघा. सगळी तुमचीच कृपा, दुसरा आणि काय व. 2 रुपये पगारात काय भागायचं नाही. लय वडाताण हुयाची. आदनं मधनं जयश्री पैसा द्यायची. एकदा असाच एका जत्रेत फिरत होतो. वाटत गजरेवाला दिसला. टाकलं 12 आणे. गजरा बघून जयश्री भलतीच खुश झाली. माझ्यासाठी कशाला एवढा त्रास घेतायसा? तुझ्यासाठी नव्ह, माझ्यासाठी. मजी एवढं जवळनं जीव लावणारं माणूस कवा भेटलंच नाही मला जयश्री. देवानं एवढं चांदवडी रुपयासारखं रूप दिलंय. माझ्यात असं काय अप्रूप वाटलं ग तुला? तुमचा आवाज, तुमची शब्दांची फेक, पब्लिकच्या कानात जीव गोळा करतासा तुम्ही. आज वग चाललाय ते तुमच्या जोरावरती. असं म्हणू नगस, नाहीतर हाकलतील मला तमाशातनं समधी. हाकलू द्या हाकललं तर. खरं बोलायला कुणाचं भ्या आहे वय? खरं म्हणजे तमाशात तुम्ही यायलाच नको होतं. मग पोटाला काय खायचं होतं? कुठं बी नोकरी करायची. ह्या 2 रुपयात काय होतंय? मला 15 मिळत्या ती तरी त्यात भागना झाले. गॅरंटी नसलेल्या पगाराची नोकरी करायची असा विचार जेव्हा मी केला, तेव्हा मला फक्त तमाशा दिसला. इथं लेखी टाकी काय नाही. नुसता 4 वळीचा करार, 1 वर्षापुरता. कुणाचा पगारावरती हक्क सांगायचा तर प्रश्नच येत नाही. लगीन झालंय का तुमचं? झालं होतं. पोडगीच्या भ्यानं नोकरी सोडली. खरं तर तमाशा हा माझा प्रांतच नव्हे. भरपूर शिकावं, क्लास 1 ऑफिसर व्हावं असं माझं स्वप्न होतं. अर्ध्यावरच सगळं संपलं म्हणायचं. छे, संपलं नाही, सुरू झालंय. या तमाशा प्रांतातच राहून मला सन्मानाचं पद मिळवायचंय. आज चौफेर नजर टाक. विठाभाऊ, नारायण गावकर, पिंपळेकर पाटील, खेडकर महाडिक, काळूबाळू,
एकाचड एक नावं तमाशाच्या प्रांतात गाजताहेत, पण यकी कुठंच नाही. कलाकाराला तृप्त करील असं वातावरण नाही. लोकनाट्य मंडळ हे सुद्धा एक कुटुंब झालं पाहिजे जयश्री. तुम्ही का राखी पुढं होऊन? आपल्या हातात काय हाय? 2 रुपयाची नोट. जयश्री हसली खळखळून. हिमालय छेदत पार्वतीनं हसावं अगदीच तशी. तमाशाच्या फळकुटावरती बसून आमच्या गप्पा चाललेल्या. कधी नव्हं ते जयश्रीनं गजरा माळलेला. इतक्यात गौरा आणि हौसा आल्या. कोल्हाट्याच्या बाया. पण मनानं कापरागं तुझं. मला नाना म्हणायच्या. काय करतायसा नाना? बसलूया बोलत जयश्रीबर. नकाले गळ्यात गळ घालूसा. मालक मॅनेजरपासनं बिगाऱ्या पावतर चर्चा चालल्या. तुम्हा दोघांसनी बी हाकलायचं म्हणत्या ती सगळी. ताडकन उठली जयश्री. कर्नाटकातली ती स्वाभिमानी जोगतीण डाव्या पायाची टाच आपटत म्हणाली, जोवर हित हाय तोवर गणपतवरती जीव लावीन. जवा देतील हाकलून तवा तडक जाईन निघून सौंदत्तीला यल्लम्माकडं. प्रेम करणं पाप हाय वय गौरा? कोण काय बोलतंय तिच्या पुढं? माझं बी कशातच ध्यान लागना. रात्रंदिवस दोघं जवळ. 1 मिनिट जयश्री शिवाय करमायचं नाही. देखणं पाखरू झाड गाठून बसावं तशी ती माझ्या टकुऱ्यात पक्की अडाकली होती. भले भले बागायतदार तिच्या नाचावरती फिदा होते. रूपावरती बाहून नोटा फडकत येत होत्या. पण जयश्री कशालाच बधत नव्हती. एके दिवशी काऊबाऊंनी मला बोलिवलं. सरळ विचारलं, कसली नाटकं खेळतायसा प्रेमाची? लगीन लावून पळवून न्यायचा विचार आहे वय? तसं काय नाही माझ्या मनात. हा नाच सोडा. किती बी केलं तरी ती जोगतीण हाय. तुम्ही चांगल्या घरातला हायसा. कृष्णा मास्तरांच्या सांगण्यावरनं घेतलंय मी तुम्हाला. तसं गुण उधळायला नव्हं. प्रत्येक जण एक एक नाची घेऊन पळाला तर बाजार उलगाडल्यावाणी तमाशा फुटायला किती टाइम लागल. राहायचं असलं तर चांगलं राहायचं, नाहीतर चालायला लागायचं. काऊबाऊचं तरी काय चुकलं? शेवटी धंद्याचा विचार जो तो करणारच की. 8 दिवस जयश्रीशी अबोला धरला. पण पुन्हा काय दमच निघना. गावोगाव जत्रांचा सीझन सुरू झाला आणि आमच्या प्रेमाला पुन्हा ऊत आला. जयश्री प्रामाणिक, दिला शब्द पाळणारी. एकदा म्हणाली, लगीन करूया आपण. कुठं बी तमाशात काम करू. 4 हात कमिवणारा असल्यावरती पैशाला काय तोटा? मी नुसतं हसण्यावारी घालवित होतो. तिच्या अफलातून रूपाचा मनमानी भोग घेत होतो. एकदा मालकानं सरळ सांगितलं, गणपतराव बिस्तारा आवरा. का काय झालं? 2-3दा सांगून बी तुम्ही ऐकलं नाही. हा तुमचा हिशोब. आजपासून तुम्हाला कमी केलंय कंपनीतनं. झटक्यात डोळ्यांपुढं काजवं चमाकलं. माझ्या आधीच गौरा हौसानं बिस्तारा आवरला आणि काऊबाऊंना म्हणाल्या, त्यांना घालिवतायसा मग आम्हाला तरी कशाला व ठेवतायसा? तुम्हाला का ग त्याचा एवढा पुळका आलाय? नाना बाळलं नाही ती तिच्यावर. तिनंच याड लावलंय त्यासनी. नाचनारणीच्या पायात नानांना शिक्षा, मग आम्हाला बी मोकळं करा ह्या धंद्यातनं. नानांच्या सारखा प्रामाणिक माणूस हित तरी आम्हाला कुणीच दिसत नाही. काय झालं कुणान ठावं? पण माझ्या पायात काळूबाऊंनी जयश्रीलाच काढली. जाताना ती गळ्यात पडून रडली. म्हणली, मी तुमच्याशिवाय कुणाशीच लगीन करणार नाही. वाट बघीन. मरेपर्यंत तुमची वाट बघीन. गेली बापडी. त्या दिवशी जेवण गेलं नाही की कामात लक्ष लागलं नाही. सगळं कसं सुन्न वाटायचं. रात्र खायला उठायची. पगार आणखी 2 रुपयांनी वाढला होता. पण तेवढ्यात बी भागत नव्हतं. पोट भरायची एक नवीन शक्कल आम्ही शोधून काढली होती. परगावला तमाशा करायला गाडी निघाली की वस्ती बघून झाडाखाली थांबवायची. 3-4 वस्तीवरती जायचं. रामराम मालक. का र, कोण हायसा तुम्ही? आम्ही तमासगीर हाय. गाडी बंद पडल्या आमची. मग फिटर आणून करायची चालू. एक मेकॅनिक धडपाड तुया. काय भाकरी भिकरी असेल तर द्या की व. 10-5 घरातनं 5-25 भाकरी मिळायच्या. आरामात झाडाखाली बसून सगळ्यांनी मिळून खायच्या. मालक मॅनेजर कधी मागत नसत, पण मागून आणलेलं मातूर चवीनं खात. 4-2 दिवसातनं असं बरं चाललं होतं. रोज कुठं ना कुठं दौरा. नवं गाव, नवी माणसं, नव्या वळकी पाळकी. तमाशा संपल्यावरती एखाद्या गावात मुक्काम असला की रशिक आवर्जून भेटायचं. हॉटेलात नेऊन चहा पाणी करायचं. बायकासनी मातूर गाण्यातनं 10-5 रुपये मिळून जायचं. एकदा अंकल खोपला प्रयोग होता. माझं जन्मगाव. कधी काळी हितच बालपण गेलं. वाढलो, हुंदडलो, नदीकाठानं डुंबलो, म्हसोबाच्या परिसरात चिंचा खात खात फिरलो. जत्रेत प्रयोग, माणसांची तोबा गर्दी. तिकिटावरती प्रयोग. एक पोली तंबू उभारल्याला, कडेनं कनात,
दिवस मावळायला तंबू उभा राहिलेला, पोस्टर्स लागलेली, रंगीत गाडी कडेनं पब्लिकला खुणावत असलेली. मी एकटाच पिकअप शेडच्या रोखानं फिरत तंबूजवळ आलो. तेवढ्यात समोरून टांगा टकटकत आला. नाजूक पर्स घेतलेली एक गुलाबी पातळाची देखणी तरुणी उतरली. पाठमोऱ्या अवस्थेत तंबूकडे वळली. या एवढ्याशा गावात इतकी देखणी तरुणी? विश्वासच बसेना. धावत तंबू गाठला. बघतोय तर जयश्री सांगलीसनं टांगा घेऊन माझ्या भेटीला आली होती. एवढ्या माणसांतही कडकडून भेटली. कशी काय आठवण झाली. आज जाहिरात वाचली. अग्रदूतला म्हणलं जावं, गाठ तरी घेऊन यावं. चल कुठल्या तरी हाटीलात बसू. थंड लिमका चवीनं पिता पिता ती म्हणाली, काय निर्णय घेतला शेवटी? कशाचा निर्णय? आपल्या लग्नाचा. आज थांब प्रयोगाला. सकाळी चिंचणीला जाऊ, मग काय ते ठरवू. ती गाभुळलेल्या चिंचेगट टरारली. खाण्यापिण्याचं बिल तिनंच भागवलं. मी हळूच विचारलं, काय करतेस? हेच गाणं बजावणं. तू गेलीस आणि रक्तच गळून गेल्यागत झालं अंगातलं. मग कधी आला नाही शोधत मला. चूक झाली. आणि वेळ तरी कुठं भेटतोय. तमासगिराची नोकरी म्हणजे मिलिटरीवाल्याच्या वर तरा. सुरुवातीला तर तू मिलिटरीतच जाणार होतास म्हणा. व्हय, पण यजबार झालो. वळलो तमाशाकडं. पगार काय वाढला का नाहीच? छे, हाय त्यात कसं तरी भागवायचं चाललंय. मला दिवसाला 100ला मरण नाही. तिचा आकडा ऐकून मी निवांत झालो. प्रयोग संपेपर्यंत ती थांबली. विंगेतनं माझं काम डोळे भरून पाहत राहिली. तमाशा संपताच बरोबरच जेवली. साखर झोपेत झोपून जावं अशा भल्या पहाटे माझ्यासोबत चिंचणीला आली. 2 दिवस मजेत गेले. तिला मानानं फिरून चिंचणी दाखवली. राजवाड्यात ती महाराणीगत थोडी विसावली. रात्री तिच्या आवडीची रम मागवली. आई भाऊ कौतुकानं बघत होते. मनात धास्तावले होते. जयश्रीनं सरळ विचारलं, मग काय ठरवलेस लग्नाचं? आई दादासनी विचारायला हवं. विचार की, त्यासाठीच तर आल्या मी. आईला कसं विचारावं समजत नव्हतं. तरी बी सकाळी पाणी भरताना हळूच विचारलं, आई अगं, काय र नाना, मी लगीन करणार आहे त्या पुरीशी. जुकतिणीशी लगीन लावायला एवढा वाटवरती पडलायस वय र भाड्या. हे बघ पोरा, आधी आपल्या जातीत लगीन कर, मग खुशाल एक तिथं तमाशातल्या 10 बाया ठेव. आता आली का पंचायत? आई तर उडी मारून थोबाडात हाणल्यावानी बोलली. मला बोराटीच्या फेसात अडकल्यावानी झालं. टकुरच भंजाळलं. जयश्रीनं विचारलं, काय म्हणली आई? सांगतो नंतर. चल सांगलीला सोडतो तुला. ती काही बोलली नाही. शांतपणे टांग्यात बसली. जाताना बरंच काय बोलत होती, पण मी माझ्याच नादात होतो. कसला विचार करतोयास मागाधरनं? कुठं काय? जयश्री, मी हतबल झालोया. का काय झालं? काय होयाचं बाकी राहिलंय? आईचा नकार आहे लग्नाला. तू काय ठरवलंयस? आई पुढं माझं काय ग चालतंय? मग आता पावतर मज्जा मारलीस ती काय आईला विचारून? काय गप्पा मारतोयास गणपत? पुन्हा मी सांगते, तू माझ्याशी लग्न कर. मला जमणार नाही. तुला लग्न करावंच लागल. सांगली आल्यानं मी गप्प बसलो. ती एका मोहल्ल्यात उतरली. पैसे देऊन टांगेवाल्याला वाटेला लावलं. मला न्याहळीत नजरेतनं आग फेकत म्हणाली, लग्न नाही केलंस तर पस्तावशील. सारी तयारी ठेवले मी. पण का लग्न करत नाहीस? तू जुकतीण आहेस. आमच्या जातीत कुणी जुकतीणीशी लग्न करत नसतं. पाहिजे तर लग्नानंतर तुला रखेली म्हणून. खबरदार पुन्हा वाकडी वाट दाखवशील तर. तू फेकलेल्या 4 दमड्यांवर शरीर विकायला मी रस्त्यावरची वेश्या नव्हे. माझा मार्ग मला मोकळा आहे. एक ध्यानात ठेव. बऱ्या बोलानं लगीन लावून नाहीतर काय करशील? मी काय करीन ते थोड्याच दिवसात दिसल. मला वाटेतच सोडून नागिनीगत ठिसकारत ती निघून गेली. अर्ध धड कापून टाकल्यासारखा मी आचाकलो. शेवटी बायकांची जात. काही वाकडी चाल चालना म्हणजे मिळवलं. सीझन संपला. पावसाळा आल्यानं सुट्टी सुरू झाली. आता 4 महिने सुट्टी. ऑगस्टमध्ये होणारी रिहर्सल सोडली तर तसं आम्ही मोकळच. ना काम ना धाम. चिंचणीत दिवस खायला उठायचा. पुन्हा नाटक कंपन्यांत मिसळायचो. पोरांना अभिनय समजावून सांगायचो. आता माझं नाव झालं होतं. 4-5 जिल्हे नाही म्हटलं तरी वगामुळे ओळखत होते. गावातही थोडाफार मान मिळत होता. गावात एखाद्याच्या लग्नाची वरात फिरत आली की माझा धाकटा भाऊ शंकर तिथे नाचताना दिसायचा. त्या गुणी पोराचं कौतुक वाटायचं. त्याची कला अशी रस्त्यावर वाया जाते याचीच मनाला खंत वाटायची. 6-7 पोरं आणि एक देखणी पोरगी घेऊन त्याने डान्सिंग पार्टी काढली होती.
खरं तर असा कलावंत तमाशातच असायला हवा. पण आपलेच हात अपुरे तिथे काय करणार. बिचारा कधी कधी बेंद्राच्या वरातीपुढेही नाचताना दिसायचा. बघता बघता पाऊस लागला. मुसळधार धारांनी शिवार झोडपून काढलं. भिजलेली शिवारं पेरण्यांची वाट बघू लागली. आम्हाला जमीन नुसतीच नावाला, अशी तशीच. मोरू घातलेल्या दरिद्री संस्थानिकाच्या घरात एखादा जरीकाठी वस्त्राचा तुकडा असावा तशी. गावाच्या टोकाला राबणाऱ्या हातांची वाट बघत बसलेली. घर चांगलं चाललं होतं. आपापल्या परीनं प्रत्येक हात कमावीत होता. वडिलांच्या हमालीला आराम नव्हता. दसरा उजाडला. तमाशा गाठला. काही पहिले कलावंत होते, काही बदलले होते. नव्या वगात नवी भूमिका मी वटवीत होतो. आता 4 पैसे हातात खेळत होते. मुंबईची बायको मनातनं कायमचीच हद्दपार झाली होती. एकदा सांगलीला तमाशा होता. नेहमीसारखी गाडी पोचताच बिगारी कामाला लागले. मी पाय मोकळे करण्यासाठी फिरत निघालो. झकपकीत कपड्यात माणसाचं लक्ष वेधत चालत होतो. दिवस मावळताना वेश्यावस्तीच्या जवळनं मूळ रस्त्याला मिळण्यासाठी घाईगडबडीत चाललो होतो. 6-7 बडबडीत चेहऱ्याच्या बायका धंद्यासाठी उभ्या होत्या. अरे ए गणपा, हाक सणाणत आली. समकलो. पाहतो तर ती जयश्रीच होती. तोंड रंगवून धंद्यासाठी गिरायकाची वाट बघत होती. जाम पिलेली. पळतच आली आणि पाय धरलं. मूळचं रूप कुठल्या कुठं हरवलेलं. शरीर खप्पड झालेलं. जणू 17 रोगांनी पोखरलेलंच. जयश्री, काय ग अवस्था करून टाकली स्वतःची. एवढं पिणं चांगलं नव्हं. तुझ्यासारखी कलावंत स्त्री वेश्यांच्या अड्ड्यात. हा, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तुला माहिती आहे, मी बोलले होते. मी काय करायचंय ते करून दाखवीन. आज मी इथं उभा हाय, उद्या सडलेल्या अवस्थेत गटारात दिसन. जयश्री, केवळ माझ्यावर सूड उगवण्यासाठी एवढी शिक्षा तू स्वतःला करून घेतलीस? दारू पिणार का? नाही पिणार. वेश्याच्या हातची दारू चालत नसेल गणपा. मी ह्या घाणीत बी सुखी हाय. नुसता पदर पाडायचा अवकाश. भाडोत्री दलाल गिऱ्हाईकं घेऊन पळत येत्या ती. येतूस का आत? घाबरतूस काय? दमडी मागणार नाही तुला. चेटकीन हसावी तशी ती हसत होती. जणू मला खिजवीत होती. तिनं मागवलेला किळसपणाचा चहा मी कसा तरी घेतला. भोवतालची झिंगलेली माणसं बघत होती. बाकी वेश्या उंदराला पाहून मांजर फिसकारावं तशा फिसकारत होत्या. जयश्री, येतो मी. पण झालं हे चांगलं झालं नाही. हे तू कोण ठरवणारा? अरे झाडावरती ठिसकारणारी नागिन तुझ्यासारख्या बेवारशी गारुड्याच्या टुपलीत बंद व्हायला राजी झाली होती. तूच भागुबाई सारखा नकार दिलास, नामर्दा. येतो मी. तुझं कुचकड बोलणं ऐकायला आलो नाही मी. ऐकू नगस, पण एक लक्षात ठेव. कधी पैशाची गरज लागलीस तर बेदिक्कत हित य. रक्त पिसून नोटा पुरवीन तुला. आयुष्यात फक्त तुझ्यावरच प्रेम केलंय गणपत म्या. आणि या क्षणाला भीती हाय. चलते, धंद्याचा टाळूम झालाय. बघता बघता ती वेश्या अड्ड्यात गडप झाली. सगळं असूनही मी एकाकी पडल्यागत झालो. भरून न येणारी जखम मनाला चिरीत गेली.